त्याचबरोबर शालेय समिती सदस्य आणि दिबांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ समन्वय समिती सदस्य, आजच्या कार्यक्रमाचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युतराव सावंत भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक, त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय श्री विवेकानंद नाईक साहेब, या ठिकाणी सन्माननीय श्री अनंत मसोधुरी यांनीही व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. पिकोळे ग्रामस्थ हितधारक मंडळाचे संस्थापक सचिव आहेत. त्याचबरोबर सन्माननीय विश्वनाथ गवस साहेब यांनीही व्यासपीठावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हावे अशी मी विनंती करते. शाळेचा व मंडळाचा थोडासा इतिहास. नोकरी व्यवसाय निमित्त मुंबई शहरात आलेल्या पिकोळे ग्रामवासियांनी आपल्या गावाचे स्वतंत्र अस्तित्व जतन करून ठेवले व शिक्षणाचे महत्त्व जाणून आपल्या पंचक्रोशीत आणि पिकोळे गावात सतत ज्ञानदान करणाऱ्या ज्ञानवृक्षाचे रोपटे पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई या नावाने सन 1971 मध्ये स्थापित झाले. विशेष म्हणजे या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे आणि तो वटवृक्ष आपल्याला जतन करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर सततच्या प्रयत्नाने आणि मेहनतीने व श्री शांतादुर्गा देवीच्या वरद हस्ताने 1 जुलै 1975 साली श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकोळे या प्रशालेची स्थापना झाली. दिबांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने तसेच परिसरातील विविध महनीय व्यक्तींच्या दातृत्वाने अनन्य क्षणिका तृप्ती यावत जीवतच्या विद्या हे ब्रीदवाक्य घेऊन फक्त 27 विद्यार्थी घेऊन इयत्ता 8वीचा वर्ग सुरू झालेल्या या प्रशालेत आज अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्रशालेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर नाव गाजवित आहेत. सन 2021-22 हे पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबईचे 50वे म्हणजे स्वर्ण महोत्सवी वर्ष होते. परंतु कोरोनासारख्या महामारीमुळे सदरचा कार्यक्रम करता आला नाही. तसेच सन 2024-25 हे श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकोळेचे 50वे म्हणजे स्वर्ण महोत्सवी वर्ष आहे. स्वर्ण महोत्सवाचा काळ ओलांडून अमृतमयी वर्षाकडे वाटचाल करणारी आणि विद्येचा वरदहस्त लाभलेली आमची प्रशाला आणि पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई या दोन्हींचा साजरा होणारा स्वर्ण महोत्सव कार्यक्रम प्रशालेच्या भव्य पटांगणात संपन्न होत आहे. या दोन्ही दिवशी होणारे कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने आणि श्री शांतादुर्गा देवीच्या आशीर्वादाने आपला स्वर्ण महोत्सव पिकोळे गावाच्या आणि प्रशालेच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल यात तिळमात्र शंका नाही. आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या युगात जीवनाचा गाडा ओढताना मागे वळून गतस्मृतींना उजाळा देणे गरजेचे असते. तसेच मी त्या जन्मभूमीचा सुपुत्र आहे आणि मी त्या समाजामध्ये राहतो. समाजामध्ये काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने गेल्या 50 वर्षापासून पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळामार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मदत करीत आहे. तसेच पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ दरवर्षी शाळेच्या भौतिक गरजा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सढळ हस्ते आर्थिक सहकार्य करत आहेत. म्हणून एक म्हणावेसे वाटते, मोठ्या मनाने जग जिंकता येते, प्रेम देऊन नाते टिकवता येते. घेतो तो संपतो, देणारा तो उरतो. दिलदार मनाने स्वर्ण महोत्सवाचा कार्यक्रम फुलतो. अशी दिलदार मनाची माणसे आपल्या पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळामध्ये होती आणि आजही आहेत.
त्या सर्वांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युतराव भोसले साहेब यांचा पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष बबनराव गवस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. दोडामार्ग तालुक्यातील गोलजर शिरवाल या अतिदुर्गम भागात शेतकरी कुटुंबात जन्म, सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकास केंद्रस्थानी मानून भोसले नॉलेज पार्कची स्थापना या नामांकित संस्थेचे संस्थापक हे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युतराव भोसले साहेब यांचं स्वागत करताना पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष बबनराव गवस साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक विवेकानंद नाईक यांचेही स्वागत मंडळाचे पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बबनराव गवस साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. ख्यातनाम उद्योजक तथा अध्यक्ष सुशीला मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट दोडामार्ग, 1993 पासून गोवा येथे एग्रो फार्म आणि भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विशाल नर्सरीची सुरुवात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, ओरिसा, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि आंध्र प्रदेश या 8 राज्यांना हाय एल्डिंग प्लांटेशनचा पुरवठा, भारत सरकारचे विविध पुरस्कार प्राप्त, कृषी संदर्भातील विविध सेमिनारे, कॉन्फरन्स आणि इतर कार्यक्रमास उपस्थिती व मार्गदर्शन. 1992 साली दोडामार्ग तालुक्यातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी वर्षा मेडिकलची स्थापना, लायन्स क्लब म्हापसा गोव्याचे प्रेसिडेंट आणि RM, बऱ्याच शाळांमध्ये कॉलेजमध्ये निरंतर मोटिवेशन प्रोग्राम व साहित्य वाटप, दोडामार्ग उत्कर्ष समितीचे 5 वर्ष अध्यक्षपद. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावर उपस्थित या गावचे सुपुत्र आणि कुडासा गावचे कुडासा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, ज्यांनी या ठिकाणी या शाळेच्या उभारणीसाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे असे SD गवस सर, सन्माननीय SD गवस सर यांचेही स्वागत. पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे सचिव सन्माननीय प्रमोदजी गवस साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय SD गवस सर यांचं स्वागत करावा. या ठिकाणी एक विनंती आहे की ॲडव्होकेट अनिल गवस साहेब जर असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, व्यासपीठाच्या मागे यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी समोर उपस्थित माजी मुख्याध्यापिका सन्माननीय स्नेहल गवस मॅडम यांनीही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं अशी मंडळाच्या वतीने मी विनंती करते. या ठिकाणी माजी सभापती धाऊसकर साहेबही उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते.
म्हणून या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय या ठिकाणी समिती सदस्य सन्माननीय अनिल शेटकर साहेब यांचं स्वागत ॲडव्होकेट अनिल गवस यांनी करावं अशी मी विनंती करते. विश्वनाथ गवस यांचं स्वागत श्रीधर गवस यांनी करावं अशी मी विनंती करते. स्नुषा आणि या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सन्माननीय स्नेहल गवस मॅडम यांचं स्वागत सन्माननीय अभिजित गवस साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. विद्यार्थी आहे या शाळेचा विद्यार्थी आहे त्या माजी विद्यार्थ्याने यानंतर पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सन्माननीय सेजल गवस मॅडम यांचं स्वागत अशोक गवस यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित धाऊसकर सन्माननीय धाऊसकर साहेब यांचं स्वागत सन्माननीय विजयानंद नाईक यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अनंत मसोधुरी संस्थेचे संस्थापक सचिव यांचं स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय आंबुलकर सर यांनी करावं अशी मी विनंती करते. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि पिकोळ्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय आपा गवस या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचंही स्वागत मंडळाचे
सचिव सन्माननीय प्रमोदजी गवस यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बबनराव गवस यांचं स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय आंबुलकर सर यांनी करावं अशी मी आंबुलकर सरांना विनंती करते. या ठिकाणी प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय आंबुलकर सर यांचं स्वागत सन्माननीय अमोल गवस यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी पत्रकार लहू परब आणि रत्नदीप गवस यांचंही स्वागत पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बबनराव गवस यांनी करावं अशी मी विनंती करते. त्याचबरोबर प्रशालेचे कनिष्ठ लिपिक आणि दैनिक प्रहारचे पत्रकार सन्माननीय सुहास देसाई यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. सन्माननीय रत्नदीप दैनिक पुढारीचे पत्रकार त्याचबरोबर कोकण सात लाईव्हचे टीम साहिल बागवे आणि त्यांची टीम यांनी व्यासपीठावर यावं आणि फोटोग्राफर साळकर यांनी व्यासपीठावर यावं. प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय आंबुलकर सर यांना विनंती करते की त्यांनी स्वागत करावं. दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तर तो एक संकल्प आहे. अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध हातातून प्रकाशमान कार्य घडविण्याचा संकल्प. चला तर मग करूया हा तेजस्वी संकल्प. म्हणूनच सर्व सन्माननीय मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करावा अशी प्रशालेच्या व पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाच्या वतीने मी आपणा सर्व मान्यवरांना स्नेहपूर्ण विनंती करते की दीप प्रज्वलनासाठी या ठिकाणी व्यासपीठावर त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि श्री गणेशाची मूर्ती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युतराव भोसले सावंत भोसले साहेब, संस्थापक भोसले नॉलेज सिटी. प्रमुख पाहुणे सन्माननीय विवेकानंदजी नाईक साहेब दीप प्रज्वलन करताना.
त्याचबरोबर या गावचे सुपुत्र आणि माजी मुख्याध्यापक कुडासा हायस्कूल सन्माननीय SD गवस सर, पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बबनराव गवस साहेब, ज्योती सम मांगल्य असू दे, ज्योती सम पावित्र्य असू दे, दिव्या तुझा हा वसा घेऊ दे, मानवता हा धर्म असू दे, तिन्मिराकडून तेजाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे प्रकाश. आपले जीवन प्रकाशमय करून अंधकारमय अज्ञान दूर करण्याचे सामर्थ्य ज्योतीमध्येच आहे. स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाश देण्याची प्रेरणा दिव्याकडूनच घेऊया. सन्माननीय सर्व मान्यवर, दीप प्रज्वलन करताना हार धवला या शुभ्र वस्त्रारुता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिनी देवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती निशेष जाड्या पहा. प्रज्वलित झालेला हा दीप हा प्रकाशाचा स्रोत आहे आणि प्रकाश ज्ञानाचा स्रोत आहे. अखंड तेवत असलेला चैतन्य स्वरूपाकडून ज्ञानाची प्राप्ती करून उच्च मानवी मूल्यांची स्थापना होणे हा उद्देश असतो दीप प्रज्वलनाचा. ओम असतोर्मा सद्गमय, तमसोर्मा ज्योतिर्गमय. सर्व मान्यवरांना धन्यवाद. सर्व मान्यवरांना पुन्हा स्थानापन्न होण्याची मी विनंती करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदा. ज्याचे वर्णन आपल्याला करता येत नाही, पण ज्याचे अस्तित्व आपल्याला पदोपदी जाणवते, ज्याच्याविषयी आपणास काहीच माहीत नसते, असा तो परमेश्वर, असा तो ईश्वर, त्याचे स्तवन करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रशालेच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी. ईशस्तवनाचे बोल आहेत, हे सरस्वती शारदे, हे सरस्वती शारदे. त्याचबरोबर स्वागत गीत गाऊया. गीत स्वागताचे मंगल तोरण हे शब्दांचे मान्यवरांच्या उपस्थितीने भारावलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील स्वागताच्या भावना अर्थात स्वागत गीतातून सुद्धा व्यक्त होत आहे.
धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. आणि स्वागत गीत सादर केला. या स्वागत गीतासाठी साथ देणारे प्रशालेचे शिक्षक कावडे सर, त्याचबरोबर या गावचे सुपुत्र लक्ष्मण नाईक यांनी या ईशस्तवन आणि स्वागत गीतासाठी मेहनत घेतलेली होती. त्याबद्दल प्रशालेच्या आणि मंडळाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते. जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन असावे लागते, तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावे लागते. जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी, म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे सचिव सन्माननीय प्रमोदजी गवससाहेब यांना. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देतो. महाराष्ट्राची आराध्य देवता आई तुळजाभवानी, माझी कुलदेवता, 3.5 शक्तिपीठापैकी असलेली कोल्हापूरची अंबाबाई अर्थात देवी महालक्ष्मी, माझी ग्रामदेवता सातेरी देवी, केळबाई देवी, वेताळ मारुती पंचायतन आणि इथल्या वास्तुदेवतेचे आशीर्वाद घेऊन आजच्या ह्या पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई ते बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मुंबई संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयाचा 50वा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अच्युतराव सावंत भोसले, त्यांच्याबद्दल आमच्या मॅडमने बरंच सांगितलेलं आहे. त्यानंतर दोडामार्ग तालुक्याला व्यावसायिक ओळख करून देणारे, ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला असे आमच्या सर्वांचे भाई म्हणजे विवेक नाईक साहेब. तदनंतर उपस्थित असलेले पिकुळे गावचे सुपुत्र, ज्यांनी ह्या प्रशालेचं सुरुवात झाली विद्यादानाची, असे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके दादा सर म्हणजे श्री गवस, ज्यांच्या योगदानातून सुरुवातीच्या खडतर काळामध्ये या शाळेला एक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. कारण कुठचीही संस्था ज्यावेळी 50 वर्ष पूर्ण करते त्यावेळी त्याच्या पाठीमागे असंख्य हातांचं योगदान असतं आणि त्यापैकी हे योगदान असं आहे की ते आम्ही कधीही नाकारू शकत नाही किंवा विसरू शकत नाही. 1971 साली पिकुळे गावच्या चाकरमान्यांनी मुंबईमध्ये स्वतःचं पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ असं एक रोपटं बिजांकूर केलं. 1973 साली त्यावेळचे संस्थापकीय सदस्य आज आमच्यामध्ये या 50व्या सुवर्ण महोत्सवासाठी उपस्थित असलेले अनंत मस धुरी, ज्यांना आम्ही धुरीबाबू म्हणतो. तदनंतर विश्वनाथ गवस, ज्यांना आम्ही प्रेमाने तोरलेकर भाऊ म्हणतो. आणि असंख्य अशा लोकांनी ही संस्था उपस्थित असावी जेणेकरून माझ्या गावामध्ये प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणाचं जाळं पेरलं जाईल. तिथली जी मुलं असतील ती शिक्षणाकडे वळतील आणि भविष्यात ती नावलौकिक करतील. त्याच्यातलं एक म्हणजे विजयानंद नाईक याचा आज आपण सुश्राव्य गायन ऐकलेलं आहे. असे कितीतरी विद्यार्थी ह्या शाळेतून नेहमी शिक्षण घेऊन पुढे गेलेले आहेत. अशी कितीतरी नावं आहेत
त्यांचा सत्कार समारंभ आम्ही उद्या ठेवलेला आहे, कारण कार्यक्रम एवढा भरगच्च आहे की वेळेअभावी कार्यक्रमाचं 2 भागामध्ये विभागणी करावी लागली. तर 1973 साली संस्था नोंदणीकृत केली का, कारण उद्या सकाळी कोणीही त्या संस्थेवर आक्षेप घेऊ नये, त्या संस्थेवर कोणीतरी ताशेरे ओढू नयेत म्हणून त्यांनी ती संस्था नोंदणीकृत केली आणि 1975 पासून विद्यादानाला सुरुवात झाली. मला वाटतं या 50 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 1000च्या वर विद्यार्थी या शालेय संकुलातून पुढे गेलेत, आपलं चरितार्थ चालवत आहेत, आपलं त्यांनी कारकीर्द घडवत आहेत आणि आपला चरितार्थ त्याचबरोबर आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी काम करत आहेत. पन्नास वर्ष झाल्यानंतर निश्चितच माणसाचं आपण जर आयुष्य घेतलं तर त्याला वृद्धापकाळ होतो. तसंच या शालेय संकुलाचं डागडुजी करण्यासाठी एक महत्त्वाचा संकल्प आम्ही हाती घेतलेला होता. त्याच्यासाठी आम्ही जाहीर निवेदन केलेलं होतं की आम्ही ऋणी आहोत तयांचे, ज्यांनी सहकार्य केले मोलाचे. ह्या मतळ्याखाली जर कोणी एखादा ग्रुप आला, एक वैयक्तिक व्यक्ती आली आणि जर त्यांनी त्या शालेय संकुलाच्या वर्गखोलीचे दुरुस्तीच्या कामामध्ये हातभार लावला तर त्या व्यक्तीचा उद्या होणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार केला जाईल. त्या खोलीचं उद्घाटन आहे ते मान्यवरांच्याच त्यांचं केलं जाईल आणि त्याच्या नावाची ग्रेनाइटमध्ये सुवर्णाक्षरामध्ये पाटी लावली जाईल. आणि ह्या आव्हानाला जेव्हा आम्ही केलं, प्रतिसाद देऊन माझी महिला विद्यार्थिनी आणि भगिनी, कारण सध्या सगळीकडे भगिनींचं कार्यकाल किंवा ठसा बराच उठतो आहे, त्याला प्रतिसाद देऊन एका भगिनीने 2,05,001 रुपये जाहीर केले आणि आम्ही शाळेचा दुरुस्ती केल्यानंतरची वर्गखोली कशी असेल ती प्रयोगशाळा आम्ही आता केलेली आहे. तर त्या प्रयोगशाळेचं उद्घाटन उद्या होईलच. पण सांगण्याचा उद्देश असा होता की लोकांना ज्यावेळी आमचं आवाहन पटलं, कारण अशा कामाला दातृत्वाची गरज आहे. आम्ही ग्रामस्थ, माझे विद्यार्थी, देणगीदार, दानशूर व्यक्ती, त्याच्यानंतर शिक्षणप्रेमी अशा सर्वांना जाहीर आवाहन केलंय. आणि आजचा हा कार्यक्रम इथपर्यंत पोहोचण्यासाठी गेल्या 2 वर्षांची ही परिपूर्ण मेहनत आहे. मुंबईमध्ये चरितार्थ चालवण्यासाठी आम्ही आमच्या पोटाची काळजी पडण्यासाठी तिथे नोकरी करतो, पण आमची नाळ गावाशी तुटलेली नाही आहे आणि ती तुटणारही नाही आहे. आमचं कर्तृत्व, आमची जबाबदारी याचं भान ठेवून आम्ही या शालेय संकुलाचा पूर्णपणे दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. हजारो हातांनी आम्हाला दातृत्व मिळालेलं आहे. आतापर्यंत मला वाटतं आमच्या खजिनदारांच्या एकंदरीत त्यांच्याकडे असलेल्या यादीप्रमाणे 18 लाखाच्या वरचा निधी आम्ही क्रॉस केलेला आहे. आम्हाला टोटल 32 लाखाची गरज आहे. नुसतं शालेय संकुल दुरुस्त करणं हा त्याच्यात भाग नाही आहे, तर शालेय संकुलाबरोबर सुसज्ज अशी व्यायामशाळा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम जर राबवता येतील, कारण आपण जर अभ्यासाचा साधारण अभ्यास केला, म्हणजे जो शालेय शैक्षणिक सिलेबस ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये सगळीकडे बदल होत चाललेले आहेत. दिवसेंदिवस चरितार्थासाठी प्रत्येक गावातनं माणसं ही बाहेर चालली आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न झालं किंवा पुढे भविष्यात त्यांना मुलं झाली तर ते त्यांच्या पद्धतीने नवीन शिक्षण पद्धतीप्रमाणे शिक्षणाचं ज्ञान घेत असतात. त्यामुळे आम्ही असा विचार केला
की ह्या शाळेला जरी काय आम्हाला देता आलं तर आम्ही बरंच काहीतरी करू शकतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं सहकार्य लाभत राहील. कारण देवी सातेरीचे उदंड असे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. आज मला आनंद आहे की ह्या 50 वर्षाच्या सुवर्ण महोत्सवाच्या साजरा करण्याच्या कामामध्ये माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने देवी सातेरीच्या आशीर्वादाने सचिव पदावर काम करत असताना हा कार्यक्रम आयोजित करण्याचं भाग्य मला लाभलं. मी आता 5 मिनिटापूर्वी दादा सरांचं नाव घेतलं होतं. तसेच कितीतरी माजी मुख्याध्यापक आज मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांनीही या प्रशालेच्या लौकिकामध्ये वाढ होण्यासाठी बरीच मेहनत केलेली आहे. आणि आत्ताचा पुढचा जो कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थी 10वी मध्ये पहिले आलेले आणि ह्या प्रशालेमध्ये बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ज्यांनी आपलं कर्तृत्व, मग ते शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, त्या सर्वांचं एक सत्कार सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर ही प्रशाला जी साधारणतः 4 एकर वास्तूमध्ये उभी आहे, त्या प्रशालेसाठी 1973 साली ज्यांनी आम्हाला ही जमीन दान केलेली आहे ते शेळपेवाडीचे नाईक कुटुंब आणि लाडाच्या टेमचे महालकर कुटुंब यांचं फार मोठं योगदान आहे. उद्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही बऱ्याच जणांचा सत्कार करणार आहोत, त्यांच्या नावाचा उल्लेख पण करणार आहोत. आणि ह्या दातृत्वामध्ये ज्याने सामील झालेले आहेत आणि आत्तापर्यंत आम्ही मुख्याध्यापकांच्या खोलीपर्यंत म्हणजे साधारण 5 रूम हे ताबडतोब दुरुस्त करणार आहोत. तदनंतर जसा निधी संकलन होईल तर ती पुढची पूर्ण शाळा करायची आहे. मला वाटतं प्रत्येक माजी विद्यार्थ्याने हे स्वतःचं घरचं काम आहे. आई वडिलांनी माझ्यावर संस्कार केल्यानंतर माझ्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी संस्कार करणारे हे माझं शालेय संकुल आहे आणि त्या शालेय संकुलासाठी मी काहीतरी देणगीदार देणं लागतो. कारण माझ्या नंतरच्या पुढच्या पिढीला त्याचा लाभ झाला पाहिजे. कारण स्वातंत्र्यसुद्धा मिळवताना आपल्या ज्या जवानांनी बलिदान केलेलं आहे, ज्याच्या हुतात्म्यांनी बलिदान केलेलं आहे, ज्याचे स्वातंत्र्य सैनिक बलिदान केलेलं आहे, त्यांनी हा विचारच केलेला होता की आम्ही जरी बलिदान केला तरी चालेल, पण पुढची भविष्यातील पिढी ही स्वतंत्र पिढी म्हणून जन्मली पाहिजे. तसंच प्रत्येकाने हे जर या शाळा संकुलासाठी निश्चय केला की आम्ही शिकून बाहेर पडलो, वर्षभरात 10 वर्षात 15 वर्षात 25 वर्षात प्रपंच चालत असतो आणि प्रपंचामध्ये तडजोड ही करावीच लागते. तर ती तडजोड करता जर मी दातृत्वाला पण जर प्राधान्य दिलं तर माझं जन्म घेतल्याचं सार्थक होईल. आणि या शालेय संकुलाच्या सुवर्ण महोत्सवामध्ये बऱ्याच मान्यवरांकडनं आपल्याला बरंच त्यांचं मनोगत ऐकून घ्यायचं आहे एवढं सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढचं सूत्रसंचालनाचं मी माईक सौ पूर्वा मॅडम यांना देतोय. धन्यवाद. माननीय अध्यक्ष, पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई अनेक आशीर्वाद. पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई आणि श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकोळे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच दी बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने दिनांक 22 व 23 मार्च 2025 या दिवशी सुवर्ण महोत्सवाचा समारंभ सादर होत असल्याचे वाचून आनंद झाला. इच्छा असूनही कार्यबाहुल्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहता येत नाही याची खंत आहेच. गेली 50 वर्षापासून पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळातर्फे हुशार होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. ही बाब स्फुरणीय आहे. आपल्या शाळेतून सुशिक्षित व प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी देश विदेशात अनेक महत्त्वाच्या पदावर काम करीत आहेत. शाळेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांचे, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे व हितचिंतकांचे मनपूर्वक अभिनंदन. या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयाचे भविष्यातील कार्य अधिक विस्तारित राहो
नव्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरो आणि विद्यार्थ्यांच्या यशाची नवी क्षितिजे गाठण्याची संधी मिळो हीच मनपूर्वक सदिच्छा. पुनश्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवशी काही माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, SSC प्रमाणपत्र परीक्षेमध्ये प्रथम उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. सर्वप्रथम या गावची सुकन्या डॉक्टर सरोज विश्राम गवस मधलीवाडी माजी विद्यार्थिनी केमिस्ट्री विषयामध्ये PhD केलेली आहे. या विद्यार्थिनीचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युतराव सावंत भोसले साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. जर ती विद्यार्थिनी उपस्थित नसेल तर त्याची आई किंवा कुटुंबातील कोणी सदस्य असतील तर त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहावं. डॉक्टर सरोज शिवराम गवस तिची आई या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला अभिमान आहे की या शाळेची विद्यार्थिनी एका विषयामध्ये म्हणजेच केमिस्ट्री विषयामध्ये PhD केलेली आहे. शाळेला आणि गावाला अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर असाच एक माजी विद्यार्थी जो ध्येयवेडा विद्यार्थी भारतीय सेना दलामध्ये निवड झालेला आहे. कुमार लवकेश वासुदेव गवस माडाचीवाडी हा विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाहीत कारण सैन्य दलामध्ये तो कार्यरत आहे. तर त्याचे पालक या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर यावं अशी मी विनंती करते. पालक जर असतील तर जरा प्लीज व्यासपीठावर उपस्थित रहा विनंती आहे. आई असेल किंवा वडील असतील, कुटुंबातील कोणी व्यक्ती असेल तर या ठिकाणी उपस्थित. यानंतर अजून एक अभिमानाची गोष्ट आहे, अभिमानाची बाब आहे आपल्या गावासाठी. क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव आयोजित 68व्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने सुवर्णपदक मिळवलेले आहे. न्यू इंग्लिश स्कूल भेडशी हायस्कूलची विद्यार्थिनी व पिकुळे गावची सुवर्णकन्या कुमारी भूमी हनुमंत सावंत तिने उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये सुवर्णकन्या ती आहे या गावची सुवर्ण. पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बबनराव आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युतराव सावंत भोसले यांना मी विनंती करते की या सुवर्णकन्येचा सत्कार करावा. त्याचबरोबर तिचे पालक सन्माननीय सावंत सर, सहाय्यक शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल भेडशी ही उपस्थित आहेत. धन्यवाद. सत्कार मूर्तींचं अभिनंदन आणि मान्यवरांना धन्यवाद. यानंतर प्रशालेचा विद्यार्थी कुणाल सुभाष गवस शाळेची वाडी NMS परीक्षेमध्ये सारथी शिष्यवृत्ती धारक ठरलेला आहे. याही विद्यार्थ्याचं मंडळाच्या आणि प्रशालेच्या वतीने त्याचाही सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय विवेकानंदजी नाईक साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. विद्यार्थी आणि त्याचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित राहावे. कुणाल सुभाष गवस जर व्यासपीठाच्या मागे असेल तर त्याने व्यासपीठाच्या समोर यावा. आणि विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की व्यासपीठाच्या मागे गडबड गोंधळ चाललेला आहे तो थोडा बंद करावा.
त्याचबरोबर कुमार मयूर महादेव नाईक NMS परीक्षेमध्ये सारथी शिष्यवृत्ती धारक ठरलेला आहे, त्याही विद्यार्थ्याने व्यासपीठावर यावं. जर त्याचे पालक असतील तर पालकांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन सत्कार स्वीकारावा. कुमार मयूर महादेव नाईक पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बबनराव गवस साहेब यांनी या विद्यार्थ्याचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. जरा टाळ्या जोराने वाजवा म्हणजे वातावरण निर्मिती होते. धन्यवाद साहेब. यानंतर 1995 ते 96ला रौप्य महोत्सव झालेला असल्याने त्यानंतरचे विद्यार्थी हे आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची नावं मी या ठिकाणी पुकारत आहेत. त्यामुळे जर विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थी या ठिकाणी नसतील तर त्यांचे पालक किंवा त्या कुटुंबातील सदस्य जर कोण असतील तर त्याने व्यासपीठाकडे त्वरित येण्याची विनंती मी करत आहे. सर्वप्रथम 1995 ते 96 कुमार सुंदर वामन नाईक 77% गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आलेला होता. असेल विद्यार्थी म्हणजे आता त्यावेळेचा विद्यार्थी असेल या ठिकाणी तर उपस्थित. कुटुंबातील कोणी असेल सदस्य तर उपस्थित राहावं. 1996 ते 97 कांचन नारायण गवस 77% गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आलेली होती. ही विद्यार्थिनी तलाठी पदावरून सर्कल या पदापर्यंत पोहोचल्याने अत्यंत हुशार विद्यार्थिनी. त्यामुळे या पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे सचिव प्रमोदजी गवस यांना मी विनंती करते यानंतर 1998-99 97-98 विनायक उत्तम गवस 71 गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आलेला होता. विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय विवेकानंदजी नाईक साहेब यांनी या विद्यार्थ्याचा सत्कार करावा अशी मी विनंती करते. यानंतर 1998-99 रुपेश नारायण गवस 80% गुण मिळवून प्रथम आलेला होता. विद्यार्थी असेल तर त्याने व्यासपीठावर यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा किंवा त्याच्या घरातील सदस्य पालक असतील. आत्ताच आलेली जी कांचन गवस आहे बहीणच आहे त्यामुळे तिने स्वीकारला तरी चालू शकतो. आहे का रुपेश गवस? ओके ठीक आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युत सावंत भोसले यांना विनंती करते. यानंतर 1999-2000 सुदन वामन नाईक विद्यार्थी असेल तर त्यांनी जरा व्यासपीठाकडे येण्याची विनंती आहे म्हणजे वेळ लागणार नाही.
सुदान वामन नाईक. 2020-2001 मनीषा उत्तम गवस 72% गुण मिळवून प्रथम आलेली होती. पालक किंवा सदस्य असतील कोणी तर या ठिकाणी यावं. 2001-2002 रंजिता बामणी गवस 76% गुण मिळवून मनीषा उत्तम गवस रणजिता बामणी गवस 76% गुण मिळवून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विवेकानंदजी नाईक यांना मी विनंती करते. यानंतर 2002-2003 वामन गंगाराम गवस 78 गुण मिळवून प्रथम आलेला होता. आहे का विद्यार्थी? पालक असतील तर पालक. 2003 ते 2004 कल्पिता कैलास गवस 69 गुण मिळवून प्रथम आलेली होती. पालक आहेत माजी सैनिक कैलास गवस. आपल्या मुलीचा सत्कार स्वीकारत असतात. या कार्यक्रमाला उपस्थित SD गवस सर यांना मी विनंती करते की या विद्यार्थिनीचा सत्कार दोन 2004-2005 सुनील सूर्यकांत नाईक पालक किंवा 74% गुण मिळवून प्रथम आलेला होता. सरांनाच पुन्हा जरा विनंती करते म्हणजे विनंती करते की या विद्यार्थ्याचा सत्कार सन्माननीय SD गवस सर यांनी करावा. दोन 2005-2006 दत्तप्रसाद सुभाष गवस 63 गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आलेला होता. सन्माननीय अनंत धुरी साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सावकाश झाला. 2006-07 वंदना रमेश गाडी हिचे पालक किंवा वंदना रमेश घाडी चे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. शालेय समिती सदस्य सन्माननीय रामचंद्र गवस साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार पालक स्वीकारतायत. दोन 2007-08 कल्पेश विठ्ठल नाईक 88% गुण मिळवून प्रथम आलेला होता. पालक वडील किंवा आई असेल तर ॲडव्होकेट विश्वनाथ गवस यांनी या विद्यार्थ्याचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते.
झाले। यानंतर प्रीतम पांडुरंग गवस 84% गुण मिळवून प्रथम आलेली होती 2008-9ला। पालक किंवा सदस्य घरातील असेल तर आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे प्रथम नागरिक झरेबांबर अनिल शेटकर साहेब यांना मी विनंती करते की या विद्यार्थिनीचा सत्कार करावा। यानंतर 2009-10 सिद्धेश सदाशिव गवस 95% गुण मिळवून प्रथम आलेला होता। या ठिकाणी त्यांचे वडील आणि व्यासपीठावर उपस्थित स्नेहल गवस मॅडम यांनी हा सत्कार स्वीकारावा अशी मी विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे माजी मुख्याध्यापिका सन्माननीय घोगळे मॅडम यांना मी विनंती करते की हा सत्कार या विद्यार्थ्याचा सत्कार करावा। यानंतर 2010-11 तेजस चंद्रकांत गवस 91% गुण मिळवून प्रथम आलेला होता। पालक किंवा सदस्य कोण असतील तर त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची विनंती आहे। तेजस चंद्रकांत गवस। यानंतर 2011-12 आसावरी प्रभाकर धुरी 88% गुण मिळवून प्रथम आलेली होती। आसावरी प्रभाकर धुरी। पालक असतील किंवा ती विद्यार्थिनी असेल। यानंतर 2012-13 अस्मिता आबा गवस 89% गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आलेली होती। पालक किंवा ती विद्यार्थिनी स्वतः असेल तर आहे। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित माजी मुख्याध्यापिका सन्माननीय अनुजा सावंत मॅडम यांना मी विनंती करते की या विद्यार्थिनीचा सत्कार करावा। दोन 2013-14 गौरेश महानंद गवस विद्यार्थी किंवा पालक उपस्थित असतील। गौरेश महानंद गवस 95% गुण मिळवून प्रथम आलेला होता। या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय आपा गवस यांनी गौरेश महानंद गवस याचा सत्कार करावा अशी मी विनंती करते। सांगितलं ना, ऐकली नाही तुम्ही? नाही, अंगप करा। गौरेश महानंद गवस 96% गुण मिळवून प्रथम आलेला होता। यानंतर सूरज महानंद गवस याचाच भाऊ आहे
95% गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आलेला होता। तो विद्यार्थी किंवा पालक किंवा आत्ताच भाऊ आलेला होता, त्याने तो सत्कार स्वीकारला तरी चालू शकतो। शालेय समिती सदस्य सन्माननीय तिलकांचन गवस साहेब यांना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्याचा सत्कार करावा। यानंतर पूजा रामा गवस 89% गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आलेली होती। असेल विद्यार्थिनी किंवा पालक तर या ठिकाणी यावं। नाहीये माजी मुख्याध्यापिका सन्माननीय स्नेहल गवस मॅडम यांना मी विनंती करते की या विद्यार्थिनीचा सत्कार करावा। दोन 2016-17 स्नेहल सुभाष गवस 90% गुण मिळवून प्रथम आलेली होती। विद्यार्थिनी किंवा पालक आई वडील कोणी असेल सदस्य तर सत्कार स्वीकारण्यास हरकत नाही। 2017-18 विवेक लक्ष्मण गवस 88% गुण मिळवून सेजल सुभाष गवस या विद्यार्थिनीचा सत्कार पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सन्माननीय सेजल गवस मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते। दोन 2017-18 विवेक लक्ष्मण गवस 88% गुण मिळवून प्रथम पालक आहेत या ठिकाणी उपस्थित। सभापती सन्माननीय धावस्कर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी हा सत्कार करावा त्या विद्यार्थ्याचा। 2018-19 समृद्धी सुरेश गवस 85% गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आलेली होती। समृद्धी सुरेश गवस 85% गुण मिळवून माजी मुख्याध्यापिका सन्माननीय स्नेहल गवस मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी हा सत्कार या विद्यार्थिनीचा करावा। दोन 2019-20 कृष्णानंद सुभाष गवस 93% गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आलेला होता। कृष्णानंद सुभाष गवस माजी मुख्याध्यापक सन्माननीय एस नाईक सर यांना मी विनंती करते की या विद्यार्थ्याचा सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा। दोन 2020
21 अनिकेत निळकंठ गवस 92% गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आलेला होता. विद्यार्थी आहे का? ॲडव्होकेट विश्वनाथ गवस साहेब यांना मी विनंती करते या विद्यार्थ्याचा सत्कार आपल्या शुभ हस्ते आपण करावा. दोन 2020-21 अनिकेत निळकंठ गवस 92% गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आलेला होता. यानंतर 21-22 तन्वी प्रेमानंद तळणकर 89% गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आलेली होती. प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय आंबुलकर सर यांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थ्याचा सत्कार करावा. विद्यार्थिनीचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. 2022-23 प्राजक्ता संतोष गवस 87% गुण मिळवून प्रथम आलेली होती. विद्यार्थिनी असेल प्राजक्ता संतोष गवस. माजी मुख्याध्यापिका हिमांगी घोगळे मॅडम यांना मी विनंती करते की या विद्यार्थिनीचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. झालं 2023-24 अनया संतोष गवस 95% गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये तृतीय आलेली होती. माजी मुख्याध्यापिका सन्माननीय स्नेहल गवस मॅडम यांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीचा सत्कार करावा. या ठिकाणी या शाळेसाठी ज्या दातृत्वाने या जागा दिलेली होती अशा देणगीदारांचा सत्कार या ठिकाणी मंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे. कैलासवासी शांताराम म्हाळू नाईक यांच्या वतीने सन्माननीय श्री ज्ञानेश्वर शांताराम नाईक यांचे हे सुपुत्र आहेत, यांनी हा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युतराव सावंत भोसले यांनी हा सत्कार या जागा देणगीदारांचा करावा अशी मी विनंती करते.
हॅलो. कैलासवासी विठ्ठल माळू नाईक यांचे चिरंजीव सुपुत्र श्री म्हाळू विठ्ठल नाईक यांनी जागा देणगीदारांचा सत्कार म्हणून स्वीकारावा. हे ना. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय विवेकानंदजी नाईक साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. कैलासवासी आत्माराम नानू नाईक यांचे सुपुत्र यांच्या पत्नी श्रीमती सुहासिनी पांडुरंग नाईक उपस्थित असतील तर व्यासपीठावर येण्याची विनंती आहे. सुहासिनी पांडुरंग नाईक उपस्थित आहेत का? किंवा त्यांचा मुलगा भिवा पांडुरंग नाईक या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी हा सत्कार स्वीकारायला हरकत नाही. कैलासवासी अर्जुन सदाशिव नाईक यांचे सुपुत्र श्री भाऊ अंकुश सदाशिव नाईक यांनी हा सत्कार स्वीकारावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युत सावंत भोसले संस्थापक भोसले नॉलेज सिटी यांनी हा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. जागा देणगीदार म्हणून त्यांचा सत्कार करत असताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युत सावंत भोसले साहेब, कैलासवासी भिवा भिकू महालकर यांचे सुपुत्र श्री लक्ष्मण काशीराम महालकर यांनी व्यासपीठावर उपस्थित यांचा नातू कैलासवासी भिवा भिकू महालकर यांचा नातू श्री लक्ष्मण काशीराम महालकर यांनी हा सत्कार स्वीकारा. किंवा त्यांची नातसून या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावच्या माजी सरपंचा सन्माननीय दीक्षा महालकर मॅडम यांनी हा आपला सत्कार, माजी मुख्याध्यापिका सन्माननीय घोगळे मॅडम यांनी हा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्री गोपाळ पांडुरंग नाईक यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सत्कार पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बबनराव गवस साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
यानंतर माजी प्रथम शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे सत्कार या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. सन्माननीय श्री SD गवस सर, पिकुळे गावचे सुपुत्र, पिकुळ्या हायस्कूलच्या पायाभरणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. इंग्रजी विषयावर प्रभुत्व आहे. माजी मुख्याध्यापक सरस्वती विद्या मंदिर कुडासे यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युत सावंत भोसले सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर माननीय श्री विठ्ठल तुकाराम गवस, प्रथम शिक्षक, उपस्थित असतील तर व्यासपीठावर येण्याची विनंती आहे. यानंतर सन्माननीय श्री प्रकाश महादेव पारसेकर सर, यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय माजी मुख्याध्यापिका सन्माननीय सौ स्नेहल गवस मॅडम यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युत सावंत भोसले सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माजी सरपंच पिकुळे गाव आणि मराठी विषयावर प्रभुत्व असलेल्या माजी मुख्याध्यापिका सन्माननीय सौ स्नेहल गवस मॅडम यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अच्युत सावंत भोसले करत असताना यानंतर माजी मुख्याध्यापिका सन्माननीय सौ हेमांगी घोगळे मॅडम यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय विवेकानंदजी नाईक साहेब, यानंतर या गावचे सुपुत्र आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी, माजी मुख्याध्यापक मडुरा हायस्कूल, गणित विषयावर प्रभुत्व, अनेक पुरस्कार प्राप्त असे सन्माननीय श्री सदाशिव अनंत गवस सर यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय विवेकानंदजी नाईक साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर माननीय श्री संतोष कृष्णा घोगळे गावचे सुपुत्र, माजी मुख्याध्यापक MR नाईक विद्यालय कोनाकट्टा, विज्ञान विषयावर प्रभुत्व, अनेक सामाजिक कार्यात सक्रिय, प्रशालेचे माजी विद्यार्थी, अनेक पुरस्कार प्राप्त असे सन्माननीय श्री संतोष कृष्णा घोगळे यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय
अच्युत सावंत भोसले यांनी करावा. या ठिकाणी माजी मुख्याध्यापक सन्माननीय एस नाईक सर यांचाही सत्कार प्रमुख पाहुणे सन्माननीय विवेकानंदजी नाईक साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माजी मुख्याध्यापिका सन्माननीय अनुजा सावंत मॅडम यांचा सत्कार सुद्धा विवेकानंदजी नाईक साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माजी मुख्याध्यापक सन्माननीय अनवर खान सर यांचा सत्कार या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युत सावंत भोसले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय अनवर खान सर. यानंतर सन्माननीय श्री हनुमान रामचंद्र सावंत सहाय्यक शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल बेडशी क्रीडा क्षेत्राची प्रचंड आवड पिकोळ्या गावचे सुपुत्र यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय विवेकानंदजी नाईक साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धावत या. यानंतर श्रीमती लक्ष्मी मोहन जाधव माजी सेविका श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकोळे या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त सुद्धा ती या ठिकाणी आम्हाला सहकार्य करण्यासाठी अगदी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी शाळा सुटेपर्यंत मदत करत आहे. श्रीमती लक्ष्मी मोहन जाधव आजच्या माजी मुख्याध्यापिका सन्माननीय स्नेहल गवस मॅडम यांना मी विनंती करते. कैलासवासी गंगाधर उर्फ आबासाहेब टोपले प्रशालेच्या वर्गखोल्यांचे बांधकाम करून दिले. त्यांचे सुपुत्र माननीय श्री भाऊ गंगाधर टोपले शालेय समिती सदस्य बेडशी प्रसिद्ध उद्योजक गोरगरिबांना आर्थिक सहाय्य करणारे असे उदार व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार सन्माननीय भाऊ टोपले साहेब.
सन्माननीय भाऊ टोपले यांचे चिरंजीव जर असतील तर त्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. सर्व सत्कार मूर्तींचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर आजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बबनराव विनंती करते की या कार्यक्रमानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं. 50 वर्षाचा कालावधीच्या निमित्ताने सुवर्ण महोत्सवीसाठी उपस्थित असलेले त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्याने अवघ्या काही वर्षात शैक्षणिक क्रांती घडवून आणली या जिल्ह्यामध्ये, असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अच्युतराव भोसले साहेब, ह्या मंडळाचे अध्यक्ष आमचे फार जुन्यापासूनचे संबंध असलेले मित्र बबनराव गवस सर, प्रवीण गवस सर, धुरी साहेब, या प्रशालेय शाळेचे मुख्याध्यापक शंकर गवस साहेब, गवस मॅडम, होबळे मॅडम, दयानंद धाऊसकर साहेब, दरेबंबरचे सरपंच, उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, आजी माजी मुख्याध्यापक, आजी माजी शिक्षक वर्ग, शिक्षक कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र, ह्या गावचे ग्रामस्थ, सर्व शिक्षक, आजी माजी विद्यार्थी आणि माझ्या मित्रांनो, पहिल्यांदा सर्व सत्कार मूर्तींना मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियातर्फे खूप खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. खरं तर 50 वर्षानंतर आज आम्ही ह्या शाळेत बघतोय, अतिशय मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पण मी थोडं 50 वर्षांपूर्वीचा मागे आढावा जर घेतला तर त्यावेळी 50 वर्षापूर्वी ज्याने ह्या शाळेसाठी इथल्या मुलांनी शिकावं, इथल्या मुलांनी शिक्षित व्हावं ह्याचं स्वप्न बघून एकत्रपणे आलेत आणि ते सगळं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यावेळीची परिस्थिती किती भयानक असेल हे मला माहीत नाही, पण निश्चितपणे त्यावेळीची परिस्थिती फार अनुकूल असावी. ज्याने ह्या शाळेसाठी जमिनी दिल्यात आणि ही शाळा उभी राहिली आणि 50 वर्षानंतर आज आपण जर आढावा घेतला तर ह्या 50 वर्षाच्या कालावधीत ह्या शाळेने हजारो विद्यार्थी दिलेत आणि ह्या हजारो विद्यार्थ्यांनी ह्या गावाचाच नाही, ह्या राज्याचा, गोवा राज्याचा आणि एकंदरीत देशाचा आणि कदाचित जगाला सुद्धा आपलं योगदान दिलेलं असेल. या शाळेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात लोकांनी प्रगती केलेली, आज काही सत्कार मूर्ती सुद्धा आम्हाला इथं भेटल्यात. तर अशा सगळ्या सत्कार मूर्तीचा, अशा सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. इव्हन सगळ्या शिक्षक, कर्मचारी वर्ग, सगळे मुख्याध्यापक यांचं पण अभिनंदन करतो, कारण त्याने 50 वर्षापासून सातत्याने शिक्षणाचं कार्य हातात घेतलं, मुलांना घडवलं आणि ह्या मुलांनी, ह्या विद्यार्थ्याने राज्यात, गोव्या राज्यात आणि देशात आणि जगात आपलं नाव कमवलं. परंतु आज शैक्षणिक क्षेत्रात अतिशय फार मोठी जबाबदारी आहे शिक्षकावर. कारण असं म्हटलं जातं, एखादा जर इंजिनियर तो जर
चुकीची पदवी घेऊन आलेला असेल तर एखादा पूल कोसळू शकतो, काही हानी होऊ शकते. एखादा डॉक्टर जर बोगस असेल, काही लोकांना तो यमदरबारी लवकर पाठवत असेल, परंतु एखादा शिक्षक जर चुकीचा असेल तर देश एक पिढी मागे तरी येतो आणि एखादा शिक्षक जर चांगला असेल एक पिढी पुढे जाते. आणि त्याच्यामुळं आज शिक्षकावर अतिशय मोठी जबाबदारी आहे. हा देश आपण जेव्हा 2047 पर्यंत आमच्या देशाचे महान पंतप्रधान स्वप्न बघतात की हा देश हा जगाला दिशा देणारा देश झाला पाहिजे, डेव्हलप नेशन झाला पाहिजे, तर डेव्हलप नेशन होताना बाकीच्या ज्या क्रायटेरिया आहेत त्याची एक मूळ क्रायटेरिया जी आहे ती शैक्षणिक एक चांगला माणूस घडवणं, चांगलं शैक्षणिक दर्जाचं शिक्षण देणं आणि ते ह्या शाळामधून प्रक्रिया ती चालू होते. आणि त्याच्यामुळं शाळेत शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांची जबाबदारी फार मोठी असते. आणि म्हणूनच आपणाला एक संकल्प केला पाहिजे, ही फक्त पगाराची नोकरी नाही आहे, हे एक व्रत आहे, हे एक व्रत आहे. आणि हे व्रत म्हणून जर तुम्ही स्वीकारलं तर ह्या देशाला चांगले नागरिक मिळतील. चांगले नागरिक मिळाले तर ह्या देशाचा विकास होईल. आणि ह्या देशाचा विकास करत असताना हीच मुलं जगाला डायरेक्शन देतील. एवढंच मी सांगतो. परत एकदा सगळ्या सत्कार मूर्तीचं, परत एकदा माझ्या सगळ्या मित्रांचं अभिनंदन करतो. उद्या सुहासचं विशेष नागरी सत्कार ठेवलेला आहे. सुहास माझा जवळचा मित्र मागच्या 35 वर्षापासून आहे. उद्या मी काही कारणानिमित्त नाही आहे. मी सुहासला भरभरून शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो, सुहास हा स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी नाही, लोकांसाठी त्याचा जन्म झालेला आहे. म्हणून तो सतत लोकांपर्यंत असतो. परत एकदा त्याला शुभेच्छा देतो. सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि ह्या शाळेसाठी माझा खारीचा वाटा म्हणून 51,000ची मी जाहीर करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. आपल्या मौलिक विचारांचं आम्हाला ऐकायला मिळाले, मार्गदर्शन लाभलं. आत्ता ज्याच्यासाठी आपण थांबलेलो आहोत आणि ज्यांचे मौलिक विचार आपल्या धन्यवाद. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही, सर्व मान्यवर, सर्वांची नावं घेत नाही कारण की सर्वच मान्यवर आहेत आणि सर्व प्रतिष्ठित आहेत. त्यामुळे सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि पिकुळा ग्रामस्थ हितवर्धक मंडळ आणि बांधा नवरत शिक्षण प्रसारक मंडळ यांचे कर्मचारी आणि इतर सर्व आणि समोर बसलेले माझे मित्र, पालक, विद्यार्थी, पालक, विद्यार्थी आणि सर्व. ॲक्च्युली मी काय मार्गदर्शन करणं एवढा मोठा नाही आहे, पण मला वाटतं मी खूप पुन्हा एकदा ह्या सगळ्यांचा आभारी आहे की मला एवढा मोठा सन्मान केला गावात आणि मला येण्याचं इथे भाग्य लाभलं. ह्या 50व्या वर्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला मिळालं हीच मला भाग्य वाटतं. आणि मगासपासून मला वाटतं 6 वाजता ऑन डॉट मी इथे आलेलो आहे आणि त्यावेळेपासून बघतो तुम्ही सगळी ग्रामस्थ हे प्रचंड, मला वाटतं मला शाळेच्या प्रेमादयाच दिसतं. कारण एवढं प्रेम बघितल्यानंतर आम्हाला आमच्या शाळा पण आठवल्या. कारण काही गावातल्या लोकांचा जिथे हातभार लागतो ना ती शाळेला कधी कमी पडत नाही असं मला वाटतं. आणि मला वाटतं ह्या गावातल्या लोकांचा तुमचा हातभार प्रचंड आहे. म्हणजे एवढा जनसमुदाय जोडणं अशक्य आहे. म्हणजे मी कधी कधी विचार करतो आम्ही शाळेमध्ये जायचं काय आणि एवढा जनसमुदाय मला कुठे दिसत नाही. आणि सकाळपासून मग 6 वाजल्यापासून बघतो तर प्रचंड लोक येतात, जातात, भेटतात. आणि दुसरा एक चांगला उपक्रम असा वाटला की त्यांनी 10वीतले जे पहिले आलेले होते त्यांना सगळ्यांना बोलवलं. हे खूप मोठं काम त्यांनी केलं. म्हणजे एका प्लॅटफॉर्ममध्ये बोलून कौतुक करणं, म्हणजे माझी विद्यार्थ्यांच्या एकत्र रिजॉईनिंग युनियन करणं आणि यांनी बोलवणं याच्यामध्ये खूप फरक आहे मला वाटतं. आणि खूप चांगला उपक्रम आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि ह्यांचं सगळ्यांचं कौतुक त्यांनी केलं. त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा त्यांना सगळ्यांना. आणि
टुवर्ड्स मला माझ्या इकडे आत होता. बरेचसे विद्यार्थी आहेत आणि आता मला ज्यावेळी मला मी सत्कार करत होतो त्यावेळी मला दिसत होते सगळे माझ्या ओळखीचेच आहेत, माझे क्लासमेट आहेत, माझे मित्र आहेत आणि काही विद्यार्थी पण असे आहेत की माझ्या कॉलेजमध्ये पण शिकत आहेत. माझं सावंतवाडीला कॉलेज आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, भोसले नॉलेज सिटी. फक्त 2-3 गोष्टी सांगतो ज्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आपला इथला मनुष्य पुढे जाऊ शकत नाही पाहिजे, म्हणजे गावातले लोक मोठं करू शकत नाही काय, हा ध्यास थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. मी हे संस्था उभं करण्यामधला ध्येय आणि ध्यास कसा होता, तर प्रत्येक वेळी असं व्हायचं की मला प्रत्येक संस्था असं ऐकायला मिळायचं की बाहेरचे लोक येणार आणि इथे आपल्या गावात संस्था काढणार आणि ही कित्येक वर्ष मी अनुभवत होतो. हे सगळ्याच म्हणजे बऱ्याचशा संस्था इथे काढत होत्या, पण इथे एकही इथली संस्था नाही आणि इथल्या संस्थेने एखादी शाळा बांधली हे सिंधुदुर्गातलं क्वचितच उदाहरण होतं. आणि मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, हॉस्टेलमध्ये राहत होतो, आम्ही सगळे मित्र वगैरे आहेत, आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर मी 97ला सिंधू डिस्ट्रिक्टमध्ये ॲज अ कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून आलो आणि कॉम्प्युटर इंजिनियर व्यवसाय करता करता मी इंजिनियर शोधत होतो. मला माझ्याबरोबर कोणतरी इंजिनियर मिळतील काय, म्हणजे आता जसं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असतील तर ते बोलतात सुपरवायझर शोधत असतात, पण सुपरवायझर त्यांना कधीच मिळत नाही आणि सिंधुदुर्गामध्ये असं काय कोणी थांबायला बघत नव्हतं. तोच काळ 97चा होता. 97मध्ये मी जेव्हा कॉम्प्युटर इंजिनियर होऊन आलो तर माझ्याबरोबर काम करणारे कोणच नव्हते, त्यामुळे मी खूप फ्रस्ट्रेटेड झालेलो. तर इथे एकटा म्हणून किती पळायचं, एकतर दोडामारचं टोक आणि दुसरं देवगडचं टोक, इथे पोचण्यासाठी जो वेळ लागत होतो आणि मग मी एकाचं कॉम्प्युटर कसा रिपेअर करणार, अशा मोठमोठी चॅलेंजेस माझ्यासमोर आलेली होती. तरी काय मी काय दमलेलो नाही. मग मी काय केलं, मी म्हटलं अरे मला काहीतरी काम करायला पाहिजे. म्हणजे आमची जी फॅमिली आहे ना ती सगळी एज्युकेटेड फॅमिली आहे, त्याच्यामुळे स्टडीड असतात हे आम्ही सगळे. त्यामुळे मी विचार करत होतो काय करायला पाहिजे. तर मी व्यवसाय करता करता मी 2000ला एक मुलांचं ट्रेनिंग सेंटर चालू केलं, कॉम्प्युटर मुलांना ट्रेनिंग द्यावं आणि ते आपले सहकारी तयार करायचं म्हणून मी 2000 साली ह्या आता जी संस्था बघता त्या संस्थेचं पाया मी 2000 साली रचला आणि मी म्हटलं मला इथे ट्रेनिंग सेंटर करायला पाहिजे, आपल्याच मुलांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. कारण आपली मुलं अतिशय अप्रतिम आहेत, हुशार आहेत आणि प्रचंड, फक्त त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आहेत म्हणून ती मागे पडतात. अदरवाईज इथली मुलं खूप मोठी हुशार आहेत. म्हणजे आता जर ही सगळी मुलं दिग्गज तुमच्यासमोर बसले तर इथलीच आहेत ही मुलं. तसा तो माझा हे होता आणि 2000 साली मी त्या मुलांना ट्रेन केलं आणि माझा व्यवसाय असा एक्सपांड करत करत खूप मोठ्या लेवलला गेलो. आणि 2010ला मी व्यवसायामध्ये खूप प्रगती केल्यानंतर मला वाटायला लागलं आता मला ह्या व्यवसायापासून मला माझं ध्येय होतं त्या ध्येयाकडे यायला पाहिजे. मग 2010ला मी पुन्हा व्यवसायामधनं थोडंसं माझ्या मूळ फोकस ध्येयाकडे मी फोकस केला आणि ही संस्था सुरुवात केली. आणि संस्था सुरुवात करताना मी ध्येय हे केलं की ही संस्था इथली असायला पाहिजे आणि इथूनच आपल्याला बाहेर जायचं आहे. म्हणून मी ती संस्था उभे केल्यानंतर पहिली जर गरज कुठली होती तर इंजिनिअरिंगची गरज होती, कारण आपल्याकडे कुठलंही स्किल एज्युकेशन नव्हते. जर तुम्हाला रोजगार द्यायची खरी गरज असेल तर तुमच्या हातात जर स्किल असेल तरच तुम्हाला रोजगार मिळू शकतो. तुम्हाला कुणाकडे हात पसरावं लागत नाही, तुम्ही देणारे बनणार. आणि त्यामुळे आपल्याकडे स्किल एज्युकेशनकडे जाणं खूप गरजेचं आहे. कुठलंही जर तुमच्यात स्किल असेल तर तुम्हाला कधी आयुष्यात भीती लागणार नाही. मी आज इथे सक्षमपणे उभा आहे, मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे. मला जर काही नसेल तर मी 4 लोकांचे कॉम्प्युटर रिपेअर करून मी माझे उदरनिर्वाह करू शकतो, एवढं स्किल माझ्याकडे होतं. म्हणून मी इथे ज्यावेळी तुमच्याकडे कॉन्फिडन्स येतो त्यावेळी तुम्ही करता. मला वाटतं त्याच्यामुळे मी ज्यावेळी पॉलिटेक्निक चालू केलं त्यावेळी स्किल यायला पाहिजे. म्हणजे कुठलंही असू दे, ITI असू दे, इंजिनिअरिंग असू दे, कुठलं, जोपर्यंत तुमचं स्किल एज्युकेशन नाही तोपर्यंत तुमचा ग्रोथ होणार नाही. म्हणून माझा स्ट्रीम जी होती इंजिनिअरिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. त्यामुळे पहिलं मी पॉलिटेक्निक चालू केलं आणि पॉलिटेक्निक चालू केल्यामुळे जी मुलं तयार झाली ती सक्षम लेवलला समाजामध्ये काम करू शकतील, व्यवसाय करू शकतील. आज माझी मुलं प्रचंड विखुरलेली आहेत आणि व्यवसाय करतात आणि त्याच्यामुळे तो मी ध्येय केला आणि तिथेपर्यंत मी सक्सेस केला. आज तुम्ही कधी आला तर तुम्हाला तिथे इंजिनिअरिंग आणि एज्युकेशनविषयी तुम्हाला मिळेल. आणि असं झालं, बाकीचं बायोग्राफी तुम्ही माझं प्रोफाईल बघा आणि बघा. मी हे बेसिक का सांगितलं की ही जी डेव्हलपमेंट आहे ही तुमच्याकडे पॅशन असायला पाहिजे तुम्हाला काम करण्याची. आणि मग असं करत करत माझं आता इन्स्टिट्यूट एवढं मोठं होत गेलं की आज माझ्याकडे जवळ 3000 मुलं असतात आणि जवळपास 275 स्टाफ आहे. नंतर मला वाटायला लागलं की आपली संस्था ना इथनं बाहेर पडायला पाहिजे. संस्थेला जर आपल्याला कुठला तरी मोठा प्लॅटफॉर्म असेल तरच लोक रेकग्नाईज करतात.
म्हणून मी माझा टुवर्ड्स फोकस मुंबईकडे गेला. म्हणजे लोक मुंबईवरनं कोकण चालवायचं, तसं मी उलटं दिशेने जायचं ठरवलं की मला माझं कॉलेज जर पहिलं एस्टॅब्लिश करायचं असेल मुंबईत ते करायला पाहिजे, तरच मला रेकग्नेशन कुठेतरी मिळेल आणि लोक ॲक्नॉलेज करतील. म्हणून मी डोंबिवलीमध्ये पलावा सिटी म्हणून तुम्ही फेमस ऐकलेली असेल, त्या डोंबिवली सिटी बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लास्ट इयरला मी चालू केलेलं आहे. जवळपास 1 एकरचा कॅम्पस आहे माझा आणि खूप सुंदर अशी बिल्डिंग बांधलेली आहे. आणि ते आता येणाऱ्या काळामध्ये एक्सपान्शनसाठी मी रिसर्च सेंटर पण तिथे चालू केलेलं आहे. आणि त्या सगळ्या तिथल्या लोकांना मी अनिल गौस म्हणून आहेत आपले मित्र, त्यांना पण मी रिक्वेस्ट केली, जर तिथल्या लोकांना मी जॉब पण देताना सर तुम्हाला सांगतो, तिथले सगळे कर्मचारी हे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमधलेच आहेत. मी माझ्या सगळ्या लोकांना सांगतो आहे, तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर तुम्ही माझ्याकडे ॲप्लिकेशन्स द्या, मला इथलेच घ्यायचे आहेत. कारण इथले लोक एवढे विश्वासू आहेत ना, ब्लाइंडली त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि माझे सगळे कर्मचारी इथे ट्रेनिंग दिलं जातात सावंतवाडीला आणि ते मुंबईला पाठवले जातात. इव्हन दो डिग्री जॉईन करायचं असेल तरी त्यांनी ट्रेनिंगला सावंतवाडी द्यायचं आणि मुंबईला जॉईन करायचं. मुंबईत एक्सपिरियन्स असलेली माणसंसुद्धा ट्रेनिंगसाठी सावंतवाडी येतात. ह्या आपल्या संस्थेची अचिव्हमेंट आहे. एवढी ताकद आपल्यामध्ये आहे की आपण एवढ्या चांगल्या लेवलचं आपलं टॅलेंट आहे आपल्या एरियामध्ये, ते फक्त एक्सप्लोअर करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आता मूळ मुद्द्याकडे येतो. ह्या संस्थेचे पदाधिकारी सगळे माझ्याकडे 2-3दा आलेले, पण त्यांचे व्ह्यू आणि त्यांची थॉट प्रोसेस खूप प्रचंड चांगली आहे. आणि ही प्रचंड चांगली केव्हा येते, ज्यावेळी आपलं पोट भरलेलं असतं आणि दुसऱ्यांना देण्याची जेव्हा भावना असते त्यावेळी ते येतात. मला वाटतं ते सगळे आता खूप आपल्या आयुष्यावरती खूप सुखी आहेत, समाधानी आहेत. आता त्यांना ते फेडायचं आहे, त्याच्यामुळे ते आता हपापलेले आहेत की ह्या संस्थेला खूप मोठं करायचं आहे. आणि मला वाटतं त्यांचे थॉट प्रोसेस एवढे चांगले आहेत. आणि मला वाटतं ही 50 वर्ष ही मला वाटतं हे तुमचं फाउंडेशन इयर असेल. म्हणजे तुमचं आत्ता ना बडिंग एज चालू झालं असं मला वाटतं. तुम्ही उगाच म्हणताय 50 वर्ष वय झालं, आता वय झालेलं नाही, हे तुमची सुरुवात झालेली आहे. ही मला वाटतं तुमची पहिली स्टेप आहे. त्यामुळे इथनं तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही सुरुवात जी आहे ती आणि खूप मोठ्या लेवलला झालं असं मला वाटतं. आणि ह्या संस्थेतल्या पदाधिकाऱ्यांना मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्याकडे जसं मी आल्यानंतर सगळ्या लोकांना सांगतो आणि तुम्हाला एज्युकेशनमध्ये आणि ट्रेनिंगमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथे मी आहे, सक्षमपणे उभा आहे. कुठल्या प्रॉमिस करण्यापेक्षा तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकायला पाहिजे. कारण का मी प्रॉमिस करणारा किंवा मी असा हे माझा पिंड नाही आहे. माझा पिंड असं आहे की माझं काम करणं. तुम्ही मला जेवढी जबाबदारी द्याल तेवढी मी चांगल्या लेवलला सक्षमपणे पार पाडेन असं मला वाटतं. तुमच्या इथल्या मुलांना जेवढं काय देता येईल, तर मला कधी माझा नंबर देऊन माझ्या कॅम्पसला पाठवलं, त्यांना मार्गदर्शन करायचं असेल, तुम्हाला इथे मार्गदर्शन करायचं असेल, डेफिनेटली मी तुमच्याबरोबर आहे. आणि ह्या संस्थेच्या ज्या त्यांची फ्युचर डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या ज्या प्लॅन्स असतील ते त्यांच्यासाठी आम्ही खूप चांगलं चिंतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला इथे बोलवलं, मला सत्कार केला, त्यामुळे खूप खूप आभारी आणि सदैव तुमचं ऋणी राहील. थँक्यू.